दिल्लीत आज शनिवारी सकाळी मोठी घडामोड पाहायला मिळाली। उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी अचानक आंदोलन स्तरावर उतरून थेट रुग्णालयात दाखल केले। गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचुक हे जंतर मंतरवर उपोषण करत होते। उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी त्यांना पांढऱ्या चादरीचा आडोसा करून अँब्युलन्समध्ये बसवलं आणि सफदरजंग रुग्णालयात नेलं। दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे की ही कारवाई दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करण्यात आली। मात्र आंदोलनातील कार्यकर्त्यांचा आरोप आहे की पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं आंदोलन स्तरावर नेलं। थेट पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। आपण फक्त न्यायालयाच्या आदेशाचं पालन केल्याचं त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान या आंदोलनाला आता नवं वळण मिळाले। सोनम वांगचुक यांच्यासोबत आंदोलनात सहभागी असलेले कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आता 2 मोठ्या घोषणा केल्या आहेत। आजपासून मी आमरण उपोषण सुरू करत आहे, ही गोष्ट त्यांनी केली। इतकंच नाही तर 20 जुलै रोजी संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा नियोजनाप्रमाणे काढला जाईल असंही त्यांनी आता स्पष्ट केले। यामुळे सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हे आंदोलन थांबणार नसल्याचं संकेत मिळत आहे। अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी स्टुअर्ट मेटला फॉलो करा।